फ्रेंड्स, काय तुमच्या पण व्हिडिओवर 60 ते 70 व्ह्यूज येऊन तुमचा व्हिडिओ हा अडकलेला आहे? तर याचं कारण काय आहे? तुमचा व्हिडिओ हा लॉक झालेला आहे. आता तुमचा व्हिडिओ लॉक का बरं झालेला आहे? व्ह्यूज वाढण्यासाठी तुमचा व्हिडिओ हा अनलॉक असणे खूप जास्त गरजेचे आहे. आता हा व्हिडिओ जर तुमचा लॉक झालेला आहे, तो अनलॉक कसा करायचा आहे? जेव्हा तुम्ही व्हिडिओ अनलॉक कराल तेव्हाच तुमच्या व्ह्यूची ग्रोथ ही वाढेल. आता व्हिडिओ अनलॉक कसा करायचा हे तुम्हाला माहितीच नाही, तर काही हरकत नाही, ते मी तुम्हाला सांगणार आहे. आता दोन प्रकारे तुमचा व्हिडिओ हा डाऊन होऊ शकतो. आता जो पहिला प्रकार आहे ज्यामुळे तुमचा व्हिडिओ हा डाऊन होऊ शकतो तो आहे, आता तुम्ही हप्त्यातून 7 व्हिडिओ टाकत आहे, 7ही दिवशी रेग्युलर तुम्ही डेली व्हिडिओ टाकत आहात, पण त्या 7 दिवसाच्या व्हिडिओमध्ये 1-2 व्हिडिओ तुमचे व्हायरल होत आहे किंवा त्यावर लाख व्ह्यू येत आहे, 1000 व्ह्यू येत आहे आणि काही व्ह्यू तुमचे 200-300 वर येऊन अडकत आहे, तर ते नॉर्मल आहे. आणि आता दुसरा प्रकार काय आहे? जर तुम्ही डेली कंटेंट टाकत आहे, डेली व्हिडिओ टाकत आहे, पण तुमच्या डेली व्हिडिओमध्ये 7ही दिवसाचे 7ही व्हिडिओमध्ये 60, 70, 50, 60 असे व्ह्यूज येऊन तुमचे जे व्ह्यूज आहे ते थांबलेले आहे, अडकलेले आहे. तर त्या स्टेपवर तुम्हाला समजून जायचं आहे की तुमचा व्हिडिओ हा लॉक झालेला आहे आणि तोच व्हिडिओ तुम्हाला अनलॉक करायचा आहे. पण केव्हा? जेव्हा तुम्ही तुमचा व्हिडिओ अपलोड करता त्याच वेळेस तुम्हाला काही सेटिंग्स करायच्या असतात, जेव्हा तुमचा व्हिडिओ हा अनलॉक होतो. तुम्ही अपलोड केल्यावर तो व्हिडिओ अनलॉक करू शकत नाही. तर फ्रेंड्स, बिलकुल घाबरू नका. यावर जर मी तुम्हाला सोल्युशन सांगत आहे, तुम्ही मी सांगितल्या पद्धतीने जर व्हिडिओ अपलोड कराल तर तुमचा व्हिडिओ हा कधीही लॉक राहणार नाही आणि व्ह्यूज हे येणार. तर त्याआधी काय करायचं आहे तुम्हाला? चॅनलमध्ये तुम्ही नवीन विजिट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की आपल्या या चॅनलवर यूट्यूब रिलेटेड खूप महत्त्वाच्या इन्फॉर्मेशन दिल्या जातात आणि नवीन नवीन अपडेट्स सुद्धा दिल्या जातात. त्या अपडेट्स बिलकुल मिस तुमच्याकडून नाही व्हाव्या यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तुम्ही इथपर्यंतचा व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर आता तुम्ही काय करता? जेव्हा तुमचा व्हिडिओ तुम्ही तयार करता, सेटिंग्स करता, डिस्क्रिप्शन वगैरे सगळं टाकता, पण त्यामध्ये त्या डिस्क्रिप्शनच्या खाली काही असे सेटिंग्स असतात, काही ऑप्शन्स असतात जे तुम्हाला सिलेक्ट करावे लागतात आणि तुम्ही ते ऑप्शन सिलेक्ट न करताच तुमचा व्हिडिओ काय करता? अपलोड करून टाकता. त्याचमुळे तुमचा व्हिडिओ हा लॉक राहतो आणि ते जर सेटिंग्स तुम्ही केल्या तर तुमचा व्हिडिओ हा अनलॉक प्रोसेसमध्येच राहील आणि व्ह्यूज सुद्धा थांबणार नाही. थोडे हळूहळू व्ह्यूज येणार, पण व्ह्यूज हे अटकणार नाही. तर तुम्हाला आता मी तेच सांगणार आहे आपल्या डेमोमध्ये. जास्त वेळ न घालवता आता आपण बघू आपला डेमो व्हिडिओ की आपल्याला बघा फ्रेंड्स, जेव्हा आपण आपले व्हिडिओज अपलोड करतो तेव्हा आपण आपल्या यूट्यूबच्या ऑप्शनवरतूनच आपले व्हिडिओही अपलोड करत असतो, YT स्टुडिओवरून. नाही तर इथे प्लसचा आयकॉन आहे, त्यामधूनच आपण आपले व्हिडिओज अपलोड करत असतो. इथे आपण एक लॉंग व्हिडिओ ओपन करून घ्यायचा आहे. तर इथे मी कुठला एक लॉंग व्हिडिओ घेते. ठीक आहे, हा एक लॉंग व्हिडिओ घेतलेला आहे. आता याला तुम्ही शॉर्टमध्ये कसं कन्वर्ट करू शकता? इथे खाली एक ऑप्शन दिसत आहे तुम्हाला, एडिट इंटू अ शॉर्ट. तर तुम्हाला यामध्ये जायचं आहे आणि हे आपल्या शॉर्टमध्ये कन्वर्ट झालेलं आहे 6 मिनटासाठी. 6 मिनटाचा व्हिडिओ आहे, पण शॉर्टला जेवढी आवश्यकता आहे त्यामध्ये आता तुम्हाला याला कन्वर्ट करायचं आहे. आता तुम्हाला किती सेकंडचा व्हिडिओ पाहिजे तसंच तुम्ही इथे स्क्रोल करत न्यायचं आहे आणि हे सरकवायचं आहे. तर इथे बघा मी घेते 54 सेकंडचा हा व्हिडिओ मी घेतलेला आहे शॉर्टचा. आता इथे नेक्स्ट करायचं. आता याला आपली प्रोसेस होऊ द्यायची आहे. प्रोसेस झाल्याशिवाय बॅक यायचं नाही आहे. मला कमेंट्समध्ये भरपूरसे क्वेश्चन्स आलेले होते की लॉंग व्हिडिओ हा शॉर्टमध्ये कसा कन्वर्ट करायचा. तर त्यामुळेच मी हे सुद्धा क्लिप तुम्हाला सोबतच आजच्या व्हिडिओमध्ये सांगत आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही लॉंगला शॉर्टमध्ये कन्वर्ट करू शकता.
ठीक आहे. जर तुम्हाला कुठलं टेक्स्ट टाकायचं आहे, थंबनेल टेक्स्ट, ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. आता महत्त्वाचं आपलं आहे की आपल्याला व्ह्यूजसाठी व्हिडिओ अनलॉक कसा करायचा आहे, ते आहे आपलं मेन प्रश्न. तर आम्ही त्यालाच कंटिन्यू करणार आहे. तर इथे तुम्हाला तुमचं टायटल टाकायचं आहे. जो पण तुमचा कंटेंट रिलेटेड टायटल असेल ते तुम्ही टाकू शकता. शॉर्ट्स व्हिडिओ पद्धत, ठीक आहे. हे मी असंच आता तुम्हाला सांगण्यासाठीच टाकलं आहे. आता हे झालं. आता याच्यासमोर तुम्हाला हॅशटॅग्स लावायचे आहे. सगळ्यात पहिले तुम्ही हॅशटॅग्स कुठला लावायचं आहे, तुमच्या चॅनलचं नाव. तर हॅशटॅग टीच पूजा ग्रोथ इथे आलेलं आहे. त्यानंतर दुसरं हॅशटॅग तुम्ही टाका ट्रेंडिंग, त्यानंतर व्हायरल. ओके, ट्रेंडिंगच्या आधी तुम्ही हॅशटॅग शॉर्ट लावायला विसरू नका. हॅशटॅग शॉर्ट व्हायरल, बस एवढे हॅशटॅग्स लावले तरी इनफ आहे. आता आपल्याला खाली यायचं आहे. शो मोअर, अनलिस्टेडच राहू द्यायचं आहे. जोपर्यंत तुमच्या सगळ्या सेटिंग्स या होत नाही तोपर्यंत तुमचं हे चॅनल म्हणजे तुमचा व्हिडिओ हा अनलिस्टच तुम्हाला ठेवायचा आहे. चुकूनही तुम्ही त्याला पब्लिक करायचं नाही जोपर्यंत तुमच्या या सगळ्या सेटिंग्स कंप्लीट होत नाही. त्यानंतर इथे ऑडियन्स तुम्हाला नो इट्स नॉट मेड फॉर किड्सच ठेवायचं आहे. ठीक आहे. इथून बॅक आलं की त्यानंतर इकडे खाली आहे मेन, जे आपल्याला सेटिंग्स करायचे आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला जायचं आहे ज्यामध्ये टॅग्स वगैरे दिसत आहे त्यामध्ये जायचं आहे. आता पहिले बघा, अल्टर कंटेंटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, यस करायचं आहे की नो करायचं आहे. यस केव्हा कराल, जर तुमच्या व्हिडिओजमध्ये कोणताही AI कंटेंट ॲड असेल तर तुम्ही यस करायचं आहे, आणि जर नसेल तर तुम्हाला नो करून इथून बॅक यायचं आहे. टॅग्स तुम्ही 4 ते 5, 2, 4 असे लावू शकता, त्याच्यावरती टॅग्स लावायचे नाही. आता रिलेटेड व्हिडिओ कसा ॲड करायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगून देते. इथे रिलेटेड व्हिडिओचं ऑप्शन दिसत आहे, यामध्ये जायचं आणि तुमचा कुठलाही एक रिलेटेड व्हिडिओ असेल जो ज्यावर व्ह्यूज येत नाही आहे किंवा शॉर्टच्या रिलेटेड आहे, तोच तुम्हाला इथे अटॅच करायचा आहे रिलेटेड व्हिडिओमध्ये. आता काय करायचं आहे, इथून तुम्हाला तुमचा जो व्हिडिओ आहे अपलोड करून द्यायचा आहे. ठीक आहे. इथून व्हिडिओ हा आपला अपलोड होत आहे. इथे व्हिडिओ हा अपलोड झालेला आहे. इथून यायचं आहे बॅक, आणि आता आपल्याला जायचं आहे आपल्या YT स्टुडिओमध्ये, ज्यामध्ये आपल्याला आपल्या त्या व्हिडिओची सेटिंग्स करायची आहे. आता आपल्याला जायचं आहे कंटेंटमध्ये, आणि कंटेंटमधून तो व्हिडिओ आपल्याला घ्यायचा आहे. तर सॉरी, आपण शॉर्ट घेतला होता, तर शॉर्ट कंटेंटमध्ये जायचं. इथे बघा आपला व्हिडिओ आलेला आहे. व्हिडिओला ओपन करायचं. तिथून आपल्याला जायचं आहे पेन्सिल आयकनमध्ये. पेन्सिल आयकनमध्ये गेल्यावर आपल्याला इथे सगळ्या सेटिंग्स करायच्या आहे. आता इथे काय करायचं आहे, आपल्याला मोअर ऑप्शनमध्ये जायचं आहे. मोअर ऑप्शनमध्ये जाऊन इथे आपल्याला आपल्या खास सेटिंग्स करायचे आहे. आता तुम्हाला टॅग्स टाकायचा आहे कंटेंट रिलेटेड, इथे तुम्ही 4-5 टॅग्स टाकून देऊ शकता. अलाव व्हिडिओमध्ये शॉर्ट्स रिमिक्सिंगमध्ये तुम्हाला अलाव व्हिडिओ अँड ऑडिओ रिमिक्सिंगच ठेवायचं आहे. सेकंड नंबरचं ऑप्शन चूज न करता तुम्हाला फर्स्टलाच सिलेक्ट राहू द्यायचं आहे, नसेल तर करून घ्यायचं आहे. पेड प्रमोशन, जर आता तुम्ही कुठल्या प्रोडक्टचं प्रमोशन करत आहे तेव्हाच तुम्हाला याच्या सेटिंग्स करायची आहे, नाहीतर नाही. आता कॅटेगरी निवडणंसुद्धा खूप जास्त महत्त्वाचं आहे. आता तुमचा व्हिडिओ हा एज्युकेशनल आहे किंवा कुठला इन्फॉर्मेशन रिलेटेड आहे, तर तुम्ही एज्युकेशन किंवा सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे ऑप्शन निवडू शकता. कारण की माझं हेच कंटेंट आहे, तर मग मी सायन्स अँड टेक्नॉलॉजी सिलेक्ट केलेलं आहे. इथून यायचं. कंटेंट जर तुम्ही निवडाल नाही तर तुमचं जे व्हिडिओ आहे तो लॉक होईल. कारण की कसं, जे कंटेंट आपलं आहे तेच कंटेंट निवडणं आपल्याला आवश्यक आहे. जर आपलं चॅनल एज्युकेशनल आहे आणि तुम्ही एंटरटेनमेंट निवडत आहे तर तुमचं चॅनल हे व्ह्यूज येईल 4-5, 50, 60, 70, 80 व्ह्यूज येईल आणि व्ह्यूज थांबून जाईल जर तुम्ही व्यवस्थित कंटेंट हे निवडलं नाही तर.
कमेंट्स हे ऑनच ठेवायचे आहे. आता इथून यायचं आहे बॅक. इथे बॅक आल्यावर काय करायचं आहे तुम्हाला, आता इथे डिस्क्रिप्शन कसं लिहू शकता तुम्ही, हे जे तुमचं टायटल आहे त्याला कॉपी करायचं, डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आणि इथे पेस्ट करून द्यायचं. हे आहे तुमचं डिस्क्रिप्शन. खाली तुम्हाला एक्स्ट्रा काही इन्फॉर्मेशन टाकायची आहे तुम्ही टाकू शकता. इथून यायचं आहे तुम्हाला बॅक. आता बघा, आपल्या व्हिडिओची सगळी सेटिंग झालेली आहे, पण आपला व्हिडिओ अजूनही अनलिस्ट आहे. तर इथून तुम्हाला पब्लिक करण्यासाठी काय करायचं आहे, अनलिस्टमधून काढून तुम्हाला पब्लिक करायचं आहे. आणि पब्लिक करण्याआधी तुम्हाला डेट आणि तुमचा टाईम हा फिक्स करणे आवश्यक आहे, कारण की जो तुमचा परफेक्ट टाईम आहे पब्लिक केल्यावर तुमचा या टाईमलाच तुमचा व्हिडिओ हा पब्लिकसमोर येणार. तर तुम्हाला इथे तुमचं तारीख चूज करायची आहे, ओके करायची आहे आणि इथे तुमचा जो परफेक्ट जो पण टाईम आहे तो इथे ओके करून फिक्स करायचा आहे आणि यायचं आहे बॅक. व्हिडिओ सेव्ह करायचा आहे, कारण की आपण ऑलरेडी व्हिडिओ हा अपलोड केलेला आहे, त्यामुळे आपल्याला इथून आता फक्त सेव्हच करावं लागेल. आय होप तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ हा वॉच केला असेल डेमो. अशा पद्धतीने जर तुम्ही तुमचा व्हिडिओ अपलोड केला तर तुमच्या व्हिडिओजमध्ये व्ह्यूजमध्ये कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही आणि व्ह्यूज अटकणार नाही. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि मला सपोर्ट नक्की करा. त्यानंतर चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससोबत महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. आणि कमेंट्समध्ये सांगायला विसरत नका जाऊ की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे. मी त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.